आज ऑलमोस्ट 130 कॅलरीज बर्न केले मी कार्डिओमध्ये, प्लस वर्कआउटमध्ये पण एक्स्ट्रा कॅलरीज बर्न झाल्याच ना, असं की आज फुल हेवी वर्कआउट केला मी, शोल्डर अँड ट्रायसेप केला आज मी, फुल बॉडी हिट झालीच. तर आज जरा प्रॉपर डाएट करतो. काल 50% डाएट केलं मी, फुल डे डाएट केलं. नेमके रात्री जरा भरपूर खाल्ले मी कॅलरीच्या बाहेर. सो आज प्रॉपर कॅलरी मेंटेन करून असता दिवस असेल माझा. काय खाणार आहे मी ती आता तुम्हाला दाखवतो नेक्स्ट, आता फर्स्ट मील मध्ये माझ्या काय. हा कोणत्या टाईपचा किडा आहे यार. अरे फोकस 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 नाव फोकस मेन नाही, किड्याला बाहेर काढायचं मेन आहे. ओय चल बाहेर. सो याच्यामध्ये मी आता 30 ग्राम्स ऑफ ओट्स घेतलेले, थोडंसं हनी टाकलं जस्ट फॉर टेस्ट, स्वीट जास्त टाकलं नाही आहे. क्रिएटिन मी हे हेल्थ फार्मचा यूज करतो, स्पॉन्सर्ड नाही आहे, आलं तर बरं होईल. आणि प्रोटीनसाठी हे नवीन आता सध्या प्रोटीन मी ट्राय करतोय, द होल ट्रूथ म्हणून. चांगलं प्रोटीन आहे, शुगर 0 शुगर आहे, पण असं नाही की टेस्टलेस आहे. टेस्ट आहे, चांगलं आहे, रिकमेंड करेल, ट्राय करा. प्रोटीन आहे चांगलं, 24 ग्राम ऑफ प्रोटीन पर स्कूप आहे. हे पण स्पॉन्सर्ड नाही आहे, आला तर बरं होईल स्पॉन्सरशिप. सो जस्ट फॉर अ चेंज आज मी एक नवीन ट्राय केलं. मे बी सगळे करत असतील, खूप जण करत असणार आहे. मी आज जिमला गेलेलो, तर मी आज 2 बॉटल घेऊन गेलो. एक साधा पाणी होतं आणि दुसऱ्या पाणीमध्ये थोडं सॉल्ट टाकून घेऊन गेलेलो मी. सॉल्टनी मेन काय होतं, जेव्हा तुम्हाला घाम भरपूर येतो ना, तर तुमचं सोडियम पोटॅशियम लेवल कमी होतं. तर सॉल्ट त्याला रिकवर करतं थोडंसं, म्हणून थोडं थोडं ना प्रत्येक सेट नंतर ना मी थोडं सॉल्ट पाणी पित होतो. त्याने थोडं डिहायड्रेशन पण होत नाही तुम्हाला, आणि मसल कॉन्ट्रॅक्शन चांगलं होतं प्रॉपर त्याच्याने. हे असं मला वाटलं. बाकीच्यांचं काय मत आहे मला सांगू शकता, मी बरोबर केले की नाही मला आयडिया येणार त्यासाठी मध्ये. तो आता जसं मी फर्स्ट मी बघितलं तुम्ही ओट्स आणि हे घेतले, ओट्स खाल्ले मी, प्लस प्रोटीन त्यातच टाकून घेतलेलं मी. सो आता ऑफिसची तयारी करतो. मला 9:30ला निघायचं आहे, मीटिंग आहे आज माझी. मग आता पटकन तयारी करतो आणि मग निघतो. बाकी जमलं तर ऑफिसमध्ये ब्लॉग करणार तर नाही आहे, डायरेक्ट संध्याकाळी करेल. आता मी तयारी करून घेतो, नंतर भेटू आपण. चलो. 6 months later. सो गुड इव्हनिंग सगळ्यांना. मी आत्ताच ऑफिसमधून आलो. आत्ता म्हणजे ऑलमोस्ट मला हाफ ॲन आवर झाला. फ्रेश होत होतो मी, फ्रेश झालो, थोडी रेस्ट केली. सो आता प्लॅन. सो कसा होता तुमचा दिवस आजचा? माझा चांगला गेला दिवस आजचा ऑफिसमध्ये, आणि लवकर काम कम्प्लीट केलं. ऑफिसमध्ये मला व्हिडिओ नाही बनवता आला, शक्यतो ते बरं नाही वाटत ऑफिसमध्ये ब्लॉग बनवताना, म्हणून मी शक्यतो ऑफिसमध्ये ब्लॉगिंग वगैरे ठेवत नाही. व्लॉगिंग हे आपलं कसं सेकंडरी पार्ट आहे, म्हणून मी ते ऑफिस आवर्समध्ये मी ते काय ॲड करत नाही त्याच्यामध्ये. बाकी घरी असताना आपलं आहेच व्लॉगिंग, घरी असो किंवा बाहेर असो. सो आता डिनर आहे. डिनरचं आज मी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे डिनरचा. असं काय मोठं डिनर नाही आहे. मी काही चिकन आणलंय आणि एक चिकनचं मी बनवतोय ॲज अ स्टार्टर. बघू कसं बनतं ते. एअर फ्रायवर बनवणार आहे. सो 0 ऑइल असणार, हाय प्रोटीन असणार आहे, म्हणजे हेल्दी असणार आहे. थोडं मी ते चिकन क्रिस्पी बनवतोय, जे KFC मध्ये मिळतं ना, क्रंची टाईप असतं ते बनवायचा माझा विचार आहे. सो त्यात ऑइल नसणार, काही नसणार, फ्राय पण नाही करणार आहे, डायरेक्टली एअर फ्रायरमध्ये करणार आहे त्याला मी. सो आम्ही आत्ताच मध्ये एअर फ्रायर घेतलेला आहे, तुम्हाला मी एअर फ्रायर दाखवतो मी तो.
सो आत्ता आम्ही मध्ये सोलाराचा एअर फ्रायर घेतलेला आहे. मस्त आहे, कॉम्पॅक्ट आहे. घेतला तर कधीच घेतलं मी, खूप काय ट्राय केलं त्याच्यामध्ये त्याच्या आधी. पण आता म्हटलं फर्स्ट टाइम चिकन ट्राय करू. म्हणून थोडंच आणलं मी चिकन. चांगलं झालं तर नेक्स्ट टाइम अजून आणलं मी. तर तसं प्रिपरेशन आपण करू, तुम्हाला दाखवतो मी काय प्रेप बनवतो मी. आता कसं बनवतो तुम्हाला दाखवतो मी, ठीक आहे. असे पीसेस मी कट केलेले, जास्त प्रोफेशनल नाही आहे पण जे पण कट केले खाण्यासारखे आहे. आणि चिली टाईप ट्राय केलं मी. सो हे प्रॉपर वॉश पण केले मी. आता ह्याला मी मॅरिनेशन करेल. सो हे मी आता मॅरिनेशन केलेलं आहे. याच्यामध्ये मी जे भेटेल ते मसाले टाकले. जास्त तिखट नाही करणार आहे, थोडेफार मसाले टाकले 2-4 आणि थोडंसं 2 मिनिट ठेवतो आता याला. हे चिकन मॅरिनेशन आहे. हे मी 2 एग्स घेतलेले, थोडं मिक्स केलं ते आणि ह्याच्यामध्ये सॉल्ट वगैरे सगळं टाकले मी. आणि हे आहे आपलं कॉर्नफ्लेक्स, त्याचे थोडे मी पीसेस बारीक केले. आणि आता आपण काय करणार, ह्यातले एक पीस घेऊन ह्यात बुडवायचं आणि ह्याला ते कोटिंग करून टाकायचं. आणि मी इथे एअर फ्रायर प्री हीटला लावलेलं आहे जस्ट फॉर 2 मिनिट्स 190 डिग्रीवरती. हे झालं की मग आपण त्यात टाकूया. सो हे सध्या मी 5 पीसेस ठेवतोय. जागा कमी आहे, मला काहीच आयडिया नाही आहे कसं बनणार आहे. फर्स्ट टाइम ट्राय करतोय. सो आपण याचं टेम्परेचर ठेवणार आहे 190. टायमिंग आपण याचं ठेवू 10 मिनटं, 10 ते 12 मिनटं. 12 मिनटं पीसेस मोठे. सो फायनली आपलं चिकन क्रिस्पी रेडी आहे. तुम्हाला दाखवतो कसं बनलं. मी जास्त पीस केले नाही, मी त्यात थोडेसेच वापरतो आपणच. हे एवढेसे 4 पीस केलेले आहे मी. दिसतं तर खूप यम्मी. टेस्ट करून बघू कसं वाटतंय. आणि थोडं मी मेयोनीज घेतलेलं इकडे. आता आपण टेस्ट करू कारण कसं लागतंय. वाव, फर्स्ट टाइम होतो. नेक्स्ट टाइम आम्ही चांगलं बनेल. स्कोप आहे होतो मग बोलू. सो फायनली पोट भरून जेवलं आज. ते चिकन थोडं कमी पडलं. म्हणजे फर्स्ट ट्राय होता म्हणून मी थोडंच बनवलेलं, पण चांगलं होतं चिकन, चांगलं झालं होतं. आणि आम्ही थोडं चिकन ग्रेव्ही पण मागवली होती, नंतर मग ती खाल्ली आणि आता फुल झालेलं आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू.